धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी हकालपट्टीची मागणी केली आहे। जिल्हा परिषद सिओनच्या कार्यालयातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून याकडे ते दुर्लक्ष करत आहेत। तसेच बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी 36 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक काम नरवाडे यांनी केलं। या फंडाची उधळपट्टी सुरू असून याकडे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली आहे। जर येत्या 15 दिवसात जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांची तात्काळ उचलबांगडी केली नाही तर मी आत्मदहन करेल। याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धुळे जिल्हा प्रशासन यांची राहील, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री पंकज साळुंखे यांच्याकडून देण्यात आला आहे। आज आपण इथे जमलेलो आहोत पत्रकार परिषदेनिमित्त। ते धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या संदर्भात। तर विशाल नरवडे जे आहेत यांना मी मध्यंतरी भेटलो होतो एका अपंग युनिट प्रकरणासंदर्भात आणि यांना मी कळवलं होतं माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की संबंधित या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये, संबंधितांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। तरी त्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत विशाल नरवडे यांनी त्याच्यात वैयक्तिक हस्तक्षेप केला। नाशिकचे उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण शिक्षण उपसंचालक त्यांच्यावर वैयक्तिक दबाव टाकला। त्यानंतर इथले शिक्षणाधिकारी, कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी माननीय मनीष जी पवार यांच्यावर दबाव टाकला आणि संबंधित बनावट विषय शिक्षकांचे पगार काढले। त्याच पद्धतीने जर यांच्यांना जर आता धुळे जिल्हा म्हटला म्हणजे 4 तालुके येतात, या 4 तालुक्यांमधली जी जनता आहे यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस येते त्यावेळेस हे महोदय त्यांच्या दालनात नसतात। मग यांना कार्यमुक्त करा, हे जर दालनात भेटत नाहीत ना, हे जर थांबत नाहीत ना, थांबण्याचा काय अधिकार काय? त्याच पद्धतीने हे महोदय इतके रंगेल आहेत की यांनी चक्क चार्ज ज्यावेळेस घेतला त्यावेळेस यांनी यांचं जे दालन आहे त्याच्या सुधारणेसाठी यांनी मध्य प्रदेशातील इंदोरच्या एका कंपनीला टेंडर दिला एका एजंटच्या मार्फत आणि 36 लाख रुपये खर्च केले। त्याच्यात 36 लाख रुपये एका कार्यालयाला रिपेअर करण्यासाठी। म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे ही, किती मोठी, म्हणजे जनतेचा किती पैसा हा वाया घालवत आहेत। त्यानंतर जर बघायला गेलं शालेय शिक्षण विभाग आज जर म्हटला धुळे जिल्ह्यातला प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही विभाग जे आहेत हे बुधवार पेठेतील जसे एजंट फिरतात, बुधवार पेठेत जसे दलाल फिरतात तसा दलालांचा अड्डा झालेला आहे हा। या अड्ड्यावर देखील यांचं स्वतःच यांचा हस्तक्षेप आहे। मी धारुसार यांच्यावरती आरोप करतो। त्या पद्धतीने जर बघायला गेलं अजून NRHM मध्ये सुद्धा बराचसा घोटाळा आहे। मध्यंतरी आरोग्य विभागाची भरती होणार होती, मी इथल्या DHOंना भेटलो, बोडकेजींना, त्यांना ते कळवलं, ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली। त्यावेळेस त्या गोष्टीवर स्टे लागला, त्याच्यामुळे ती आरोग्य भरती सुद्धा थांबली रिपब्लिकन पक्षामुळे। आता ती जेव्हा होईल त्यावेळेस होईल। त्याच पद्धतीने या महोदयांनी शालेय शिक्षण विभागातल्या एका वर्ग 2च्या कर्मचाऱ्याला डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्ही नियुक्ती दिलेली आहे। किती मोठा प्रकार आहे सगळा हा। आज जर बघायला गेलं बांधकाम विभागात सुद्धा उप अभियंता, शाखा अभियंता यांनी तर रेकॉर्डच ब्रेक केलेला आहे। म्हणजे असे भ्रष्टाचाराचे वेगवेगळे सगळे प्रकरण आज या नरवडेच्या बाबतीमध्ये माझ्याकडे A पासून तर Z पर्यंत सगळे आहेत। मी ते वेळेवर पर्दाफाश मी त्यांचा काय आहे तो करणारच। आता याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाची मागणी एकच आहे की जर येत्या 15 दिवसांमध्ये या विशाल नरवडे साहेबांची जर इथून उचलबांगडी करून हकालपट्टी केली नाही तर नाईलाजास्तव आम्हाला आत्मदहन करावं लागेल आणि याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोघी उपमुख्यमंत्री, शिवाय ग्रामविकास, पंचायत राज मंत्री, राज्यमंत्री, आपल्या धुळ्याचे जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
पावसाळा सुरू झाल्यानं आता मोठ्या प्रमाणावर डासांचं प्रमाण वाढण्याबरोबरच साथीचे आजार देखील झपाट्यानं पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे धुळे शहरामध्ये महापालिकेकडून डास निर्मूलन योजना राबवण्यात यावी आणि डास नियंत्रण औषध फवारणी शहरातील प्रत्येक घरामध्ये करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे। यावेळी महापालिकेच्या उपायुक्त शोभा बाविस्कर यांना निवेदन देखील देण्यात आले। येत्या 4 ते 5 दिवसात योग्य त्या उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। दादाभाई एक महाराष्ट्र सैनिक, आज आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनाचा विषय असा की संपूर्ण धुळे शहरात डासांचा खूप थैमान झालेला आहे। डास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनपातर्फे करण्यात आलेली नाहीये। त्या अनुषंगाने आम्ही आज निवेदनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत, जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली, फवारणी झाली, औषधं टाकणे झाले। तर मनपा प्रशासनाशी आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून ते उडवडीची उत्तरं देत आहे। आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। येत्या 7 दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास धुळे मनसे एकदम तीव्र आंदोलन छेडेल व धुळे मनपा आयुक्तांचं कार्यालय बंद पाडेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र। दरम्यान यावेळी मनसेच्या महाराष्ट्र राज्य सचिव प्राची कुलकर्णी, धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पैसाने, अजित राजपूत, संतोष मिस्त्री, शामक दादाभाई, उज्ज्वला कोतवाल, विठ्ठल मराठे, विजया गुरुबा, भूषण ठाकरे, गुलशन चौधरी, आदित्य विरगावकर आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात। या खेळाडूंना मोफत प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी ठाकरेंच्या युवा सेनेच्या राज्य महासचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे करण्यात आली होती। काही क्रीडा प्रकारांना खेळाडू उपलब्ध करण्यात आले। खेळाडूंच्या विविध प्रकारांबाबत अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांची भेट घेऊन क्रीडा प्रशिक्षकांची रिक्त असलेली पदं लवकर भरण्यात यावी अशी मागणी केली। जय शिवराय, जय महाराष्ट्र। धुळ्यातील खेळाडूंना ही कल्पना आहे का? आपल्या धुळे जिल्ह्यातील जे स्टेडियम आहे किंवा जे गरुड मैदान आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक खेळांचे प्रशिक्षण दिले जाते। तर तुम्हाला कल्पना आहे का त्या संदर्भात? 16 खेळ आहेत, ज्या खेळांना नाममात्र पैसे लागतात, तर काही खेळ हे विनामूल्य शिकवले जातात। आणि या संदर्भात आम्ही 15 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो की खेळांचे प्रशिक्षक जे नसतील ते भरा आणि ताबडतोब धुळ्यातील खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध करून द्या। तर आता बऱ्यापैकी प्रशिक्षक तिथे उपलब्ध आहेत आणि धुळ्यातील प्रत्येक खेळाडू त्या खेळामध्ये स्वतःला डेव्हलप करू शकतो। तर नक्कीच खेळाडूंनी आपल्याला ज्या खेळामध्ये आवड आहे त्या खेळामध्ये करिअर करण्यासाठी आपण क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये खेळाच्या संदर्भात जे आपल्याला शिक्षण अवगत करायचं आहे ते सर्व आपल्याला तिथे उपलब्ध होणार आहे। सर्व धुळेकर बंधू भगिनींना, पालकांना नम्र आव्हान आहे, आपल्या पाल्याला एखाद्या खेळामध्ये आवड असेल तर तो खेळ आपण निवडा आणि त्वरित जिल्हा क्रीडा कार्यालय आणि गरुड मैदान येथे संपर्क करा। जोही कोणी चांगला खेळाडू असेल, जो प्रशिक्षक म्हणून सेवा देण्याची ज्याची कोणाची इच्छा असेल, त्या धुळेकर बंधूने देखील, भगिनीने देखील आपण क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा आणि धुळ्यातील खेळाडू चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आपले योगदान आपण जर सेवा म्हणून देऊ इच्छित असाल तर नक्कीच आपण तिथे संपर्क साधा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी युवा सेनेचे राज्य सहसचिव पंकज गोरे यांनी मागणी केली की क्रीडांगणात परीक्षकांची रिक्त असलेली पदं भरण्यात यावी, जिल्हा क्रीडा स्टेडियम सुधारणा करण्यात यावी, गरुड मैदान क्रीडा स्टेडियम वरील लाल माती जीर्ण झाली असून त्या ठिकाणी भर टाकण्यात यावी आणि इतर विनामूल्य खेळांप्रमाणेच बाकी 5 खेळही विनामूल्य करण्यात यावी अशी मागणी क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्याकडे करण्यात आली आहे।
ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. विकासाचं काम व्हावं, लोकांचं भलं व्हावं, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. यामुळे विरोधकांनी काही चांगली विकास कामं केली तर त्याला आमचा विरोध कधीच नव्हता आणि कधीच राहणार नाही. आमची भूमिका सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे आणि ती वरिष्ठ नेत्यांनाही पूर्णतः माहिती आहे. महायुतीमध्ये राहून जर कोणी काँग्रेसबाबत हातमिळवणी करत असेल तर हा गंभीर विचाराचा विषय. कालही ते लोक आमचे विरोधक होते आणि आजही आहेत. यामुळे पुढील निवडणुकीत आमची भूमिका काय असेल याबाबतचा आमचा स्पष्ट आणि निश्चित निर्णय असल्याचं माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडून सांगण्यात आलंय. ते नेहमी सांगतात ना, पण त्याच्यात हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ही काय सर्वेकडे राजकीय परिस्थिती तशी नसते. नेत्यांशी बोलून चालून सर्व निर्णय होतात आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते. ते प्रयत्न करतात, पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हेही सांगणं कठीण आहे, नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे. पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका, आलं लक्षात. तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही, ते अनुभव आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगणार आणि पक्षश्रेष्ठींना माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा, आलं लक्षात. त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच होईल, तुम्ही काय काळजी करू नका. राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे विचारला गेला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही कसं घेता, त्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्येच घेणार. मग आमच्या एका मित्राने त्यांना प्रश्न केला की गावित साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू, ते त्यांचे निर्णय घेतील म्हणे. पक्ष आदेश जे होईल ते आम्ही महायुती. हो ना, पक्ष आदेश होईल तेच ना, पक्ष आदेश होईल तेच. असे आदेश होत असतात, ते आपण पाळायचे असतात. म्हणून पाळत असताना सत्ता मी जिंकणं महत्वाचं आहे, सत्तेत आलं पाहिजे. ते सर्व आदेशाचं एकंदरीत निकष पाहता सत्तेवर आलं पाहिजे, आलं लक्षात. तर सर, मग एकाच पक्षाचे दोन आमदार वेगवेगळ्या पद्धतीने निर्णयाने स्वराज्य संस्थेच्या निवडणूक. अरे ते मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला कसे होते तुम्ही विचारा ना त्यांना, हा सांगा, विचारा त्यांना. आपणही स्वबळावर लढण्याची. अरे आम्ही स्वबळावरच लढलेलो आहे. मागच्या वेळेस कुठे युती कृती केली आम्ही, नो युती. आता मी पक्षाला समजून सांगणार आहे आम्ही इथे काय होणार काय होणार. मला तुम्ही सांगा, हा माझ्या इलेक्शनला तर नेहमीच आहे, त्याच्यामुळे काय त्याचा मी विचार करत नाही. पण विषय असा आहे की काँग्रेसला मी बरोबर घेणार, काँग्रेसला युती करायला देणार आहे. ते त्या राजेश पाटलाला विचारायचं होतं ना, तुमचे महायुतीवाले काँग्रेसला मी बरोबर घेणार, ते तुम्हाला चालणार आहे का? हे युती होते का काय होते हे विचारा तुम्ही. आमचं तर स्पष्ट आहे, एकदम सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे. तर मदत करू लागली तर, नाहीतर काय गरज नाही. हा आता 132 kVचं नवापूरला आम्ही मदत केलीच की नाही. तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही. हा तो विकास करत असेल, परिणाम आमच्यावर होत असेल तरी काय फरक पडत नाही पॉलिटिकली आमच्यावर. आम्ही तर डेव्हलपमेंट सर्वीकडेच करतो. यांना कधी तर दाबायचं असतं तर आतापर्यंत दाबून मोकळा झालो असतो, पण मी तो विचार करत नाही. लोकांचं बघा, लोकांचं विचार करायचा, त्या पुढाऱ्यांचा विचार करण्यात काय अर्थ नाही. पुढारी काय आहे, त्या बोक्यासारखं कुठे बी उडी मारलं तरी तो तसंच असतो, फरक पडत नाही. माझे आमदार चंद्रकांत रघुवंशींनी मागे 2-3 महिने, अरे माझी म्हटला बरोबर म्हटला. चंद्रकांत रघुवंशींनी एक मेळाव्यात असं म्हटलं होतं की ज्या नगरपालिका निवडणुका होतील
त्यात आम्ही तळोदा, शहादा, नवापूर इथं महायुतीने लढू, पण नंदुरबार मध्ये सोहळावर लढू. इथं महायुतीचा काढला जाणार नाही. अरे मीच पहिल्याने बोलतो, तो काय युती करतोय. काल मी म्हटला वरून जर सांगितलं तर युती करू, कशाला सांगायचं? बोलायचं दम असेल तर दम से बोलो ना. दमाने बोललं पाहिजे. असं काय टुटू सांगितलं तर युती करू, सांगितलं नाही सांगितलं तरी. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. असा कसा देत नाही. गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानाची भरपाई देण्यात यावी आणि त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे. महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात दिलेल्या कर्जमाफीचं आश्वासन पाळावं आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत आज धुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शनं केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, नरेंद्र परदेशी, प्रशांत बदाने, आनंद जवळेकर, विलास चौधरी, जनार्दन मासुळे, हेमराज पाटील, अजय चौधरी, राजेंद्र पाटील यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीवेळीस महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि 7/12 कोरा करू. पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन केलेलं आहे. आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील. वेळ प्रसंगी आम्ही रास्ता रोको देखील करू. पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. कारण वीज बिलेचा भुर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो. कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे. तर त्याचीसुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.